Today we are going to study one more grammar topic, modal auxiliaries. Before going to move towards the modal auxiliaries are nothing but modal auxiliaries म्हणजे काय आहेत? मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स असतात. ओके, ते हेल्पिंग वर्ब्स आहेत. मॉडल ऑक्झिलरीज ह्या काय आहेत? मॉडेल्स काय आहेत तर हेल्पिंग वर्ब्स आहेत. वर्ब्स आपण बघितले की वर्बचे दोन कॅटेगरी, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब मध्ये प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये टू डू वर्ब्स, टू हॅव वर्ब्स, टू बी वर्ब्स. आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये कोणकोणते असतात बरं मॉडल ऑक्झिलरी? येस, प्रणोती करेक्ट. प्रणोती करेक्ट. मॉडल ऑक्झिलरी कोणते असतात? कॅन, कुड, शाल, शुड, मे, माइट, मस्ट. राइट, ऑल दोज आर द मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. हे सगळे मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहेत. आपण वन बाय वन मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि त्याचा यूज बघणारे कधी वापरतात सेंटेन्स मध्ये. बघा, can is the model auxiliary verb. We use it for showing ability, permission, possibility, request. Correct? can म्हणजे काय? शकणे म्हणजे शक्यता व्यक्त करणार आहे. कधी कॅन आय गो म्हणलं तर परमिशन पण असेल. आय कॅन राईट इट म्हणलं तर ॲबिलिटी पण दाखवतंय. बरोबर? इट कॅन बी डन, पॉसिबिलिटी पण दाखवते. म्हणजे कॅन या मॉडल ऑक्झिलरी द्वारे इट डिनोट ability, permission, possibility and request. Okay, then next model auxiliary verb is could. Could shows past possibility. जसं can present possibility दाखवतो, could past possibility दाखवतो. परमिशन साठी, पॉसिबिलिटी साठी, ability साठी could वापरलं जातं. could हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं. देन will shows certainty, खात्री असेल एखाद्या गोष्टीबद्दल तर will वापरतात मॉडल ऑक्झिलरी म्हणून. will हे फ्युचरिटी पण दाखवतं. फ्युचर टेन्स मध्ये पण आपण एक टू बी चं वर्ब म्हणून will वापरतो. तसंच विलिंगनेस, इच्छा, तीव्र इच्छा असेल, विलिंगनेस दाखवले जातं. डेफिनेटनेस बघा, डेफिनेटली एखादी गोष्ट सांगायची तर ती आपण त्यावेळी विल वापरतो. कसं ते आपण सेंटेन्सेस बघणार आहेत पुढच्या स्लाइड वरती. वन बाय वन मॉडल ऑक्झिलरी आपण बघणार आहे. विल न इंटेन्शन डिनोट केलं जातं. एखाद्या व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे ते डिनोट केलं जातं. तसंच वुड, आता वुड आणि यूज टू, इथं पण कॅन आणि कुड याच्याऐवजी टू बी एबल टू वापरतात. बरोबर? टू बी म्हणजे टू बी चं क्रियापद आणि एबल टू का तर हे ॲबिलिटीज दाखवतात. बरोबर? कॅन आणि कुड. पण तो एक वेगळा ग्रामर टॉपिक होऊ शकतो. वुड युज्ड टू, कॅन, कुड, बी एबल टू हे आपण सेपरेट घेऊया. सध्या तरी मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स आणि त्याचे मीनिंग, त्याचा यूज आपण बघतोय. वुड यूज टू हे काय दाखवतं? पास्ट हॅबिट, भूतकाळातल्या सवयी. तसंच त्याला काय म्हणतात की त्या सवयी डिस्कंटिन्यू झाल्यात, आता त्या सवयी नाहीत. डिस्कंटिन्यू ऍक्शन्स किंवा पास्ट हॅबिट. तसंच रिक्वेस्ट, प्रोबॅबिलिटी. आता इथं काही गोष्टी आहेत बघा, ऍबिलिटी इथं पास्ट ऍबिलिटी, पण परमिशन, कॅन आय गो आणि कुड आय गो असं दोन्ही प्रकारे म्हणता येईल परमिशन विचारण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल त्याच्यातला डिफरन्स काय आहे? कुड इज मोर पोलाइट दॅन कॅन. कुड हा कॅन पेक्षा जास्त पोलाइट असतो जर क्वेश्चन मध्ये परमिशन मागण्यासाठी तुम्ही जर वापरलं तर. ओके, कुड इज मोर पोलाइट दॅन कॅन वाईल आस्किंग परमिशन. ठीक आहे, ते जरी एकसारखं दिसत असेल तर त्याच्यामध्ये यूज करताना, आपण सेंटेन्स मध्ये ऍक्च्युअल यूज करत असताना कुड वापरलं तुम्ही. जर कनोटेशन मध्ये म्हणजे डेली कम्युनिकेशन मध्ये कुड वापरलं तर ते काय दाखवतं तर ते मोर पोलाइटनेस दाखवत असतं. ओके,
Then shall shows futurity like the will. Also it shows willingness, it shows determination. You shall go असं जर म्हणलं किंवा we नंतर आपण shall हे to be चं क्रियापद वापरतो बरोबर साध्या भविष्य काळामध्ये. आता हे shall हे कधी फ्युचरिटी दाखवेल, कधी विलिंगनेस दाखवेल, कधी डिटर्मिनेशन दाखवते. दृढ निश्चय, विलिंगनेस म्हणजे इच्छाशक्ती. शुड न ऍडवाइस दिला जातो. माइल्ड ऑब्लिगेशन, यू शुड पास द एक्झाम, हे माइल्ड ऑब्लिगेशन आहे. यू शुड बिहेव युअर सेल्फ, माइल्ड ऑब्लिगेशन आहे. बंधनकारक असणे, ऑब्लिगेशन म्हणजे बंधनकारक असणे, कंपल्शन. देन मे आय गो आउटसाइड, परमिशन मागता तुम्ही. इट मे रेन टुडे, पॉसिबिलिटी आहे. तसंच जर तुम्हाला एखादा क्वेश्चन विचारला आणि इफ यू आर नॉट सर्टन, जर तुम्हाला त्याबद्दलची खात्री नसेल तर तुम्ही काय म्हणता, मे बी. म्हणजे मे बी म्हणजे काय, लेस सर्टन, डेफिनेट नाही, सर्टन नाही असं सांगायचं. त्यावेळी मे हे ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं. देन माइट शोज पास्ट पॉसिबिलिटी. इट माइट रेन, पास्ट पॉसिबल, इट माइट बी रेन, पास्ट पॉसिबिलिटी दाखवतं. परमिशन साठी पण माइट वापरतात. आता परमिशन तसंच मे पेक्षा माइट मोर पोलाइट असतो. सर्टनटी तसंच लेस सर्टन, लेस डेफिनाइट ऍक्शन दाखवण्यासाठी माइट वापरलं जातं. हॅव टू ना कंपल्शन, ऑब्लिगेशन, नेसेसिटी डिनोट केली जाते. हॅव टू या मॉडेल ऑक्झिलरी वर्ब न कंपल्शन, ऑब्लिगेशन, नेसेसिटी डिनोट केली जाते. देन मस्ट या मॉडेल ऑक्झिलरी वर्ब न स्ट्रॉंग नेसेसिटी, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन, प्रोहिबिशन म्हणजे एखादी गोष्ट मनाई असणे, बंधनकारक असणाऱ्या गोष्टी, खूप गरजेच्या गोष्टी, यांच्या बाबतीत आपण मस्ट म्हणजे मस्ट त्या अर्थानं वापरलं जातं सेंटेन्स मध्ये. ओके. ought to denote moral duty in the sentence. When we use ought to is used to show the moral duty, moral obligation. Okay. Next is needn't shows unnecessity. Actually need to is the model auxiliary verb, but while using this model auxiliary in the sentence, we take the negative form needn't अशाच प्रकारे मॉडेल ऑक्झिलरीचा यूज तुम्ही बघाल सेंटेन्स मध्ये किंवा दिसतो. आपण नीड टू या मॉडेल ऑक्झिलरीचं निडंट हेच रूप आपण सेंटेन्स मध्ये वापरत असतो. निडंट हिअर मीन्स अननेसेसिटी. ओके. देन next model auxiliary verb is dare or daren't. Daren't it shows the courage. daren't म्हणजे काय तर धाडस. how dare you म्हणता ना तुम्ही, कसे तुझे धाडस झालं, तोच dare आहे, daren't. तर all these are the model auxiliary verbs. okay, and their meanings, त्यांचे अर्थ, मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आणि त्यांचं ऍप्लिकेशन किंवा अर्थ इथं दिलेले. ओके. नाउ वी विल सी each model auxiliary one by one. First model auxiliary verb is, first model is can. Can shows denotes ability, permission, possibility and request. How? In the sentence. See the first sentence, I can solve this problem. I can solve this problem. Can is the model auxiliary verb here, and what is the meaning? What is the meaning of this verb? Can काय denote करतं? Can denotes here. Pranati correct. I can solve this problem.
ability, right? Okay, probability लिहिलेला आहे, probability. Yes, you can say probability also, but I can solve this problem. I am able to solve this problem. Here can denotes the ability. इथं can एक ability denote केलेली आहे. Okay, what can I do? I can solve this problem is my ability. Okay, then he can come at any moment. He can come at any moment. What is the meaning of can in this sentence? Yes. Very good. It denotes possibility, right? Possibility denote करतं इथं can. Then I can lift this box. I can lift this box. Ability, right? I can lift this box. Can shows ability here. Then smoking can cause cancer. Possibility, right? Possibility, probability, shakyata. Then can I go? Can I go? What is the role of can here in the sentence? It is used for the permission, or you can say it is the request. Okay, then can you give me your laptop? Can you give me your laptop? It is also the request. You can say it is used for taking permission. Can is used for taking permission. Then the temperature can rise in this week. Possibility, very good. Next, it can be dangerous. It can be dangerous. Probability, possibility, right? Then he can speak 4 languages. He can speak 4 languages. Ability, very good. I can't sleep. I can't sleep. मुद्दाम होऊन दिलं इथं. आता I can च्या ऐवजी can't दिलंय. इथं इनॅबिलिटी दाखवलेली आहे, बरोबर? पण तुम्ही क्वेश्चन असा येतो की rewrite the following sentence. Rewrite the following sentence by using model auxiliary should, must असा क्वेश्चन येतो. तर त्यात तुम्हाला त्यावेळी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब रिप्लेस करायचा असतो. किंवा हेच जर सेंटेन्स आय कांट स्लीप असं सेंटेन्स आहे, आय एम अनेबल टू स्लीप या वाक्यामध्ये मॉडेल ऑक्झिलरी वापरून पुन्हा आले असं प्रश्न विचारला तर आय कांट स्लीप असं त्याचं उत्तर होईल, आन्सर. ओके, कॅन मॉडेल ऑक्झिलरी, त्याचे मीनिंग किंवा त्याचे यूज आणि सेंटेन्सेस आपण बघितले. असेच प्रत्येक मॉडेल ऑक्झिलरी, त्याचं यूज आणि सेंटेन्सेस या प्रकारे आपण बघणार आहेत. सी, I could read without glasses until my graduation. I could read without glasses until my graduation. Ability आहे, पण बघा इथं ability past ability आहे, past ability आहे, बरोबर? could न past ability दाखवली जाते. He could be at home. He could be at home. काय could be, possibility, very good. Then anything could happen, काहीही घडू शकलं असतं, तो घरी आलेला असता, हे पास्ट मध्ये आहे. could, anything could happen, काहीही घडू शकलं असतं. Could I use your books?
Could I use your books? It is more polite than can I use your book. Could I use your books? Here you can say it is the request, it is used for taking permission, right? Then when we went into the house, when we went into the house, we could smell burning. We could smell burning. Past ability आहे yes. म्हणजे बघा आता इथं सेंटेन्सेस सगळेच डिस्कस करणं पॉसिबल नाही, पण मी वाचतो एकदा, तुम्ही समजून घ्या. She spoke in a very low voice, but I could understand what she said. Here is also the ability. Then my grandfather couldn't swim. My grandfather couldn't swim. Inability. Okay. I could hear something. Here is also ability. Right. Next model auxiliary verb is will. Will shows certainty, willingness, definiteness and intention. खात्रीने एखादी गोष्ट सांगायची आहे, तसंच एक इच्छा व्यक्त करायची आहे, एखादा हेतू स्पष्ट करायचा आहे, डेफिनेटली एखादी गोष्ट करणारच आहे, अशा कंडिशन मध्ये विल वापरलं जातं. इट शोज द फ्युचरिटी ऑल्सो. फ्युचर ऍक्शन डिनोट करतात विल न. ओके. I will come to help you. I will come to help you. You can say it is the certainty, you can say it is the willingness, definiteness. I will come to help you. मी तुला मदत करण्यासाठी येईल, खात्रीने येईल. ओके, डेफिनेटली येईल. You can say it is showing the intention. आता असं क्वेश्चन आला तर तुम्ही मग असं विचार करा की विल नाही तर काय डिनोट केले? सर्टनटी तर खात्रीने एखादी गोष्ट सांगितले ते डिनोट केलेलं आहे. ओके. यू कॅन बघा, बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये आलेलं वाक्य असं एकच नसतं, त्याला जोडून अजून पुढं काही क्लॉज असतात, त्याच्यावरून आपल्याला वाक्याचा अर्थ पसतो. ओके. आय विल फॉलो युअर इन्स्ट्रक्शन्स. काय तर I will follow your instructions. I will definitely follow your instruction. It shows definiteness, also the intention, right? Then I will take his advice. I will take his advice. माझी त्याचा सल्ला घेण्याची माझी इच्छा आहे. बरोबर. Willingness, certainty. He will write an autobiography. तो आत्मचरित्र लिहिणार आहे खात्रीने. He will fall down. He will fall down. Then they will lose the match. Certainly, certainty आहे. She will visit the farm. You can say willingness, you can say certainty. आता willingness इच्छा व्यक्त करणं किंवा हेतू असणं जवळजवळ सारखे शब्द आहेत, आणि सर्टनटी आणि डेफिनेटनेस खात्री असणं किंवा डेफिनेट असणं हे सिमिलर मिनिंग वर्ड आहे. फक्त काही विचारलं तरी कन्फ्युज होऊ नका, वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न येऊ शकतात, ते कसे ते आपण बघणार आहेत शेवटी. शी विल विजिट द फार्म. ही विल डिसाइड अबाउट द इश्यू. These are different sentences where there is the use of modal auxiliary will. Then next is would, used to. Would हे मॉडेल ऑक्झिलरी आहे, तो यूज टू जे आहे त्यातलाच यूज टू हे वुड ऐवजी वापरलं जातं. वुड या मॉडेल ऑक्झिलरीनं पास्ट हॅबिट किंवा रिक्वेस्ट करण्यासाठी पण वुड वापरलं जातं, प्रोबॅबिलिटी दाखवण्यासाठी पण वुड वापरलं जातं, शक्यता. हा प्रणोती क्वेश्चन कसे येतील ते मी सांगतो. ठीक आहे. सध्या तरी त्या मॉडेल ऑक्झिलरीचा मीनिंग आणि त्याचे सेंटेन्सेस समजून घ्या. सी, ही वुड कलेक्ट ओल्ड कॉइन्स. तो जुनी नाणी गोळा करायचा.
आता करत नाही म्हणजे डिस्कंटिन्यू झाली त्याची ती हॅबिट. When she was in school, she would participate in the sports. ती शाळेत असताना खेळामध्ये भाग घ्यायची. The bird would come in every monsoon. Would come probability आहे इथं. Okay. She used to visit her parents twice a month. She used to म्हणजेच would. She would visit her parents twice a month. They used to play cricket. Mahesh used to catch dragonflies. They would steal the mangoes and run away. I used to do yoga. All these sentences denotes. बघा यात जर क्वेश्चन असता ना, would you like to visit Baramati? बघा तुमची इच्छा आहे का, किंवा प्रोबॅबिलिटी त्याच्यातून आय वुड लाईक टू विजिट बारामती असं जर म्हणलं तर त्याच्यातून प्रोबॅबिलिटी दिसून येते, शक्यता दिसून येते. ठीक आहे. आय वुड लाईक टू, किंवा मोर एक पोलाइट म्हणून, पोलाइट मॉडेल ऑक्झिलरी म्हणून पण वुड वापरलं जातं. वुड यू प्लीज राईट द आन्सर्स इन अ नोटबुक. वुड न मोर पोलाइट ऑक्झिलरी वर्ब आहे क्वेश्चन कन्स्ट्रक्ट करण्यासाठी पण ते वापरलं जातं. येस, रिक्वेस्ट साठी पण वापरतात. वुड यू लाईक टू म्हणलं तर त्याच्यातून रिक्वेस्ट केलेली असते, बरोबर आहे. देन नेक्स्ट मॉडेल ऑक्झिलरी शाल. शाल शोज विलिंगनेस, डिटर्मिनेशन, फ्युचरिटी. आता विलिंगनेस किंवा सर्टनटी शाल आणि विलचा आपण यूज सारख्याच प्रकारे करतो. आय शॅल डू इट, आय शॅल डू इट. फ्युचर ऍक्शन डिनोट केली जाते, किंवा विलिंगनेस, आय शॅल डू इट, मला ते केलं पाहिजे, मी ते करणार आहे. वी शॅल कल्टिवेट दिस फील्ड, या शेतीची मशागत केली पाहिजे, इच्छा व्यक्त केली. आय शॅन बी हिअर टुमॉरो, मी उद्या तिथं नसेल. खात्रीनं, बघा सर्टनली साइन केलंय. शॅल आय ओपन द विंडो, शॅल आय ओपन द विंडो, एक इच्छा व्यक्त केली. शॅल आय, किंवा जसं आपण विल, शॅल आय ओपन द विंडो, मी हे आपण विलच्या बाबतीत बघितलं ना, विल, सर्टनटी, विलिंगनेस, डेफिनेटनेस, इंटेन्शन. तसंच शालच्या बाबतीत पण जर बघितलं तर इथं विलिंगनेस पण आहे, सर्टनटी आहे, इंटेन्शन आहे, डिटर्मिनेशन, फ्युचरिटी दाखवली जाते. कारण आपण सारख्याच अर्थानं शाल, विल बऱ्याच वेळा वाक्यात वापरतो. आय शॅल बी टायर्ड दिस इव्हिनिंग, आय शॅल बी टायर्ड दिस इव्हिनिंग, मी कंटाळलेला असेल. फ्युचर ऍक्शन, आय शॅल बी प्रोबॅबली ऍट होम, म्हणजे मी घरी जाणार, माझी घरी जायची इच्छा आहे. अशी सेंटेन्सेस आहे ती. पुढे बघा, पुढचं आहे शुड. शुड डिनोट्स ऍडवाइस, सजेशन, माइल्ड ऑब्लिगेशन, ओपिनियन. आता सजेशन, ऍडवाइस, ओपिनियन, माइल्ड ऑब्लिगेशन दाखवलं जातं वुड ज्यावेळी शुड वापरलं जातं त्यावेळी. शुड ऍज द मॉडेल ऑक्झिलरी वर्ब. He should understand his father's condition. त्याला त्याच्या वडिलांची कंडिशन कळायला पाहिजे. He should visit, you should visit your family doctor. Advice आहे, सजेशन आहे. They should work hard to keep their reputation. Should, advice, किंवा इथं माइल्ड ऑब्लिगेशन पण म्हणू शकता. They should. Should we start? Should we start? सुरुवात करायची का आपण? एक सल्ला विचारलाय. You should do daily exercise to lose your weight. Advice आहे. I should go now. You shouldn't believe everything you read in the newspaper. You shouldn't. निगेटिव्ह जरी आलं तर इथं माइल्ड ऑब्लिगेशन किंवा ऍडवाइस असं आहे, असं म्हणू शकतो. ठीक आहे. ही काही सेंटेन्सेस आहेत. मिनिंग वाक्यावरून समजून घ्यायचा, वाक्यामध्ये काय अर्थानं मॉडेल ऑक्झिलरी वापरलेलं आहे. फॉर नोईंग द मिनिंग ऑफ गिवन मॉडेल ऑक्झिलरी वर्ब यू शुड अंडरस्टँड द होल मिनिंग of that sentence. Okay, then next model auxiliary verb is may.
may, it is used to take permission, it used to show the possibility, it may be used to denote the less certain things, actions, it is used to show less definite actions. See how it may rain means it perhaps rain. त्याला काय म्हणतात परहॅप्स म्हणजे कदाचित, कदाचित पाऊस येईल. ओके, पाऊस येईल कदाचित. लेस सर्टन थिंक आहे तर तुम्ही पॉसिबिलिटी दाखवली, आज पाऊस येईल कदाचित असा अर्थ घेतला तर पॉसिबिलिटी पण आहे, बरोबर. इट मे रेन टुडे म्हणता, आज कदाचित पाऊस येईल, इट शोज द पॉसिबिलिटी. ओके, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर मॅडम. हिअर this sentence shows what? Permission. It is used to take the permission. May auxiliary verb, may as the auxiliary verb used to take permission, right? May I have your attention please? May I have your attention please? Permission, right? Then they may be opponent. कदाचित, ते कदाचित लेस सर्टन आहे किंवा एक शक्यता आहे ते कदाचित अपोनंट असतील, विरोधी पक्षाचे असतील. देन ही मे गिव्ह अस सम फंड्स, ही मे गिव्ह अस सम फंड्स, तो कदाचित आपल्याला काही फंड उपलब्ध करून देईल. पॉसिबिलिटी किंवा सर्टन, लेस सर्टनटी दाखवलेली आहे. मे आय गो नाऊ, मे आय गो नाऊ. He may be in his office. It may be, my झालंय तर it may be पाहिजे. It may be true. It may be true. M-A-Y, may. It may be true. ओके, हे मे चा यूज आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट मॉडल ऑक्झिलरी इज माइट. माइट, यू माइट नो अबाउट हिम. पास्ट पॉसिबिलिटी दाखवली जाते माइट. यू माइट, तुला कदाचित ते माहित असेल त्यावेळी. दे माइट फेल इन द एक्झाम, तो कदाचित फेल झालेला असेल. शी माइट आस्क टू कंप्लीट द टास्क, तिला ते दिलेलं काम पूर्ण करण्यासाठी विचारलेलं असेल 5 वाजेपर्यंत. जेन माइट बी एबल टू हेल्प यू. इट माइट रेन लेटर. इट माइट, I might invite them for dinner and might not come to the party. And ही पार्टीसाठी कदाचित येणार नाही. लास्ट सेंटेन्स. हे सगळे सेंटेन्सेस जर बघितले तुम्ही तर ते पास्ट पॉसिबिलिटी दाखवणारे आहेत किंवा लेस सर्टन थिंग्स दाखवणारे काही सेंटेन्सेस आहेत. ओके, देन हाऊ टू. हाऊ टू न कंपल्शन, नेसेसिटी, अनअवॉइडेबल थिंग डिनोट केल्या जातात. हाऊ टू. I have to go there on foot every day. I have to go there. It is necessity, it is the compulsion, right? Unavoidable thing. We have to take permission before doing anything. It is compulsory. I have to leave today. मला आता गेलंच पाहिजे, माझी जायची गरज आहे, मी गेलं पाहिजे इथून. She has to complete the project within the week. Compulsion आहे. Then you have to stop now. You have to stop now. Compulsion आहे. They have to report the matter to the director. It is also the compulsory thing, necessary thing. You have to submit the proposal in time. It is compulsory. It is obligatory. He has to quit his job. Compulsion आहे. Unavoidable thing, compulsion याच्या बाबतीत have to वापरलं जातं. Okay. Then next is must. Must is used to show the strong obligation, strong necessity, prohibition. Prohibition म्हणजे मनाई असणे, एखाद्या गोष्टीला बंधनकारक असणं, मनाई असणं, अशा प्रकारचे, अशा अर्थाचे सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करत असताना आपल्याला मस्ट वापरावं लागतं. सी द सेंटेन्सेस. I must leave now.
मी आता गेलंच पाहिजे, मला ते बंधनकारक आहे, जाणं मस्ट गरजेचंच आहे. ओके, स्ट्रॉंग नेसेसिटी, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. यू मस्ट स्टडी हार्ड. तुम्ही खूप चांगला अभ्यास करणं तुम्हाला बंधनकारक आहे. दे मस्ट टेल द ट्रुथ. त्यांनी खरं तेच ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन पण म्हणतात मस्ट. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन कंपल्शन. दे मस्ट टेल द ट्रुथ. त्यांनी खरंच बोललं पाहिजे. त्यांनी खूप अभ्यास केलाच पाहिजे, मी आता गेलंच पाहिजे. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. वी मस्ट टेक एफर्ट. आता आपण प्रयत्न केलेच पाहिजेत. यू मस्ट नॉट स्मोक हिअर. इथं धूम्रपान केलं नाहीच पाहिजे. यू मस्ट फॉलो हर इन्स्ट्रक्शन. त्यांच्या सूचना आपण फॉलो केल्याच पाहिजेत. एव्हरीवन मस्ट ओबे द लॉ. आपण कायद्याचं पालन केलंच पाहिजे. द स्टुडंट्स मस्ट कम्प्लीट द प्रोजेक्ट बिफोर फ्रायडे. सर्व विद्यार्थ्यांनी शुक्रवार पर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करणं बंधनकारक आहे. ओके, here is the strong obligation. All these sentences are showing strong obligations. ओके, खूप महत्वाच्या, अति महत्वाच्या गोष्टी, काही बंधनकारक असणं किंवा मनाई असणाऱ्या गोष्टी इथं सांगितल्या जातात मस्टच्या वापरात. अंडरस्टूड? समजतंय का हे? आर यू गेटिंग? Then next model auxiliary verb is ought to. Ought to shows moral duty or obligation. Ought to is used, ought to as an auxiliary verb, as a model auxiliary verb is used to show moral duty or obligation. नैतिक जबाबदारी, नैतिक बंधन दाखवली जातात ought to च्या वापराने. We ought to respect our nation. आपण आपल्या देशाचं, आपण आपल्या मातृभूमीचा आदर केला पाहिजे. हे नैतिक बंधन आहे आपल्यावर. मॉरल ऑब्लिगेशन आहे, मॉरल ड्युटी आहे. ओके, देन एव्हरीवन ought to follow the rules. सगळ्यांनी कायद्याचं, नियमांचं पालन केलं पाहिजे. He ought to inform the police. त्यांना पोलिसांना इन्फॉर्म केलं पाहिजे. दे ought to confess their crime. त्यांना गुन्हा मान्य केला पाहिजे. We ought to have morality. आपल्याला नैतिक बंधन आपल्यावरती असलीच पाहिजेत. Everyone ought to respect our national symbols. National symbols. आता नॅशनल सिम्बल्स म्हणजे राष्ट्रीय प्रतीक जे आहेत, जसं इंडियन नॅशनल फ्लॅग असेल, तसंच राजमुद्रा असेल, त्या सगळ्या गोष्टी जे नॅशनल सिम्बल्स आहेत त्यांचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. ती आपली नैतिक जबाबदारी आहे. श्याम ought to surrender himself to the police. All these sentences are showing the moral obligation. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन नाही किंवा माइल्ड ऑब्लिगेशन पण नाही, फक्त मॉरल ऑब्लिगेशन आहे, नैतिक जबाबदारी आहे. ओके, रोहन काय म्हणायचंय नक्की? रोहन काय म्हणायचंय? मॉरल ड्युटी और ऑब्लिगेशन सांगितलं जातं. Then next model auxiliary verb is need to or needn't. आता ते need to जरी मॉडेल ऑक्झिलरी वर्ब असेल तरी वाक्यामध्ये यूज करत असताना ते needn't असंच यूज केलं जातं. इट शोज अननेसेसिटी. नीड टू म्हणजे नेसेसिटी, पण needn't आलं तर इट शोज अननेसेसिटी. ऍक्च्युली नीड हे मुख्य क्रियापद पण आहे, आणि आपण ज्यावेळी गरज आहे असं वाक्य असतं तर त्यावेळी नीड हे मुख्य क्रियापद वापरतो. पण गरज नाही असं जर आपल्याला सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर त्यावेळी needn't वापरावं लागतं. सी, यू needn't वरी. तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही. यू नीड नॉट गो टू द फार्म.
शेतीमध्ये जाण्याची काहीच गरज नाही. वी नीडंट सेंड द मनी, आपल्याला पैसे पाठवायची गरज नाही. वी नीड नॉट वेट फॉर मी, यू नीड नॉट वेट फॉर मी, तुम्ही माझ्यासाठी वाट बघण्याची गरज नाही. यू नीडंट कॉल द पोलीस, वी विल हँडल द मॅटर, पोलिसांना बोलवायची गरज नाही. वी विल हँडल द मॅटर. अशा प्रकारचे अशा अर्थाचे हे सेंटेन्सेस आहेत. ओके, देन नेक्स्ट इज डेअर और डेअरंट. डेअर हेअर मीन्स टू हॅव अ करेज. डेअर असणे म्हणजे धाडस. डेअर और डेअरंट. दे डेअरंट कम हिअर, त्याचं इथं येण्याची ताकद नाही, म्हणजेच काय तर धाडस नाही, तो इथं येऊ शकत नाही. आय डेअर नॉट टेल हर, मला तिला सांगायचं धाडसच झालं. शी डेअर नॉट आस्क मी, ती मला प्रश्न विचारू शकत नाही किंवा प्रश्न विचारण्याचं धाडस करू शकत नाही. डेअर ही डू दिस, हे तो करू शकतो का? डेअर ही डू दिस. हाऊ डेअर यू टू से सो, असं बोलण्याचं तुझं धाडसच कसं झालं? हाऊ डेअर यू टू टच माय फोन. You dare not to go fast. You dare not to go against him. All these sentences are showing dare means dare याचा अर्थ धाडस असणे असा होतोय, आणि daren't या अर्थानं असेल तर धाडस नसण्या या अर्थानं आहे. ओके, अंडरस्टूड whatever we discussed? समजलं का हे? आता सेंटेन्सेस कसे विचारले जाऊ शकतील एक्सरसाइज म्हणून जर आपण बघितलं, सी ग्रामर डू एज डायरेक्टेड असं जर आलं, देर आर प्लेंटी ऑफ टोमॅटोज इन द फ्रीज, यू शुडंट बाय एनी. देर आर प्लेंटी ऑफ टोमॅटोज इन द फ्रीज, यू शुडंट बाय एनी. And instruction given in a bracket is use model auxiliary showing necessity. गरज दाखवणार जे कोणता आहे मॉडेल ऑक्झिलरी वर्ब? नेसेसिटी दाखवणार. येस, नेसेसिटी नीड आहे. रोहन बरोबर. नेसेसिटी जर दाखवायची तर नीड न दाखवू शकतो. आता पण एक आहे की इथं निगेट एखादं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरत असताना ज्या वाक्यामध्ये दुसरं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब आलंय ना, त्या मॉडेल ऑक्झिलरी वर्बला रिप्लेस करायचंय, किंवा वर्ब पार्टला टू बीचं क्रियापद असेल, टू हॅवचं क्रियापद असेल, त्यालाच रिप्लेस करून तुम्ही मॉडेल ऑक्झिलरी वर्ब लिहू शकता. आता इथं शुडंट आलंय म्हणजे काय लिहावं लागेल? येस, there are plenty of tomatoes in the fridge, you needn't buy any. तुम्ही कोण इथं you shouldn't म्हणजे तुम्ही घ्यायची गरज नाही. आता needn't न you needn't buy it, ते खरेदी करण्याची गरज नाही, नेसेसिटी नाही असं दाखवणारं सेंटेन्स आहे. This is a hospital, you can't smoke here. This is the hospital, you can't smoke here. Use model auxiliary showing strong obligation. Which model auxiliary verb is used to show strong obligation? Yes, strong obligation दाखवण्यासाठी कोणतं मॉडेल ऑक्झिलरी वर्ब वापरलं जातं? स्ट्रॉंग ऑब्लिगेशन. पुन्हा बघा, नो, एकही बरोबर नाही दिलेलं उत्तर. स्ट्रॉंग ऑब्लिगेशन मस्ट, मस्ट न स्ट्रॉंग ऑब्लिगेशन दाखवलं जातं, मस्ट. ओके, दिस इज अ हॉस्पिटल, यू मस्टंट स्मोक हिअर. यू मस्टंट स्मोक हिअर. कांट च्या ऐवजी मस्ट नॉट, मस्टंट वापरायचं आहे तुम्हाला. ओके, आता शेवटच्याचं उत्तर सगळ्यांनी द्यायचं. नियर अबाउट 30 students are there in the meeting. सगळ्यांनी उत्तर द्यायचं. I am waiting for your responses. We may visit Taj next week. Use model auxiliary showing strong obligation. Repetition झालंय. Strong obligation पुन्हा विचारले म्हणजे मस्टच येणार. ओके, स्ट्रॉंग ऑब्लिगेशन विचारलेलं आहे म्हणजे मस्ट येईल पुन्हा. यू मस्ट विजिट ताज नेक्स्ट वीक, राईट. आता
suppose my question is, if here question is different, use model auxiliary showing ability असं आलं तर, showing ability असं विचारलं असतं तर काय आलं असतं? We can visit Taj next week. Very good, very good. हे लक्षात येतंय तुमच्या? We can visit Taj next week. ओके, अजून वेगळ्या पद्धतीनं कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा इथं. आयडेंटिफाय द मॉडल ऑक्झिलरी वर्ब इन द सेंटेन्स अँड राइट्स इट्स मीनिंग. आता कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब इथं आहे दिलेल्या वाक्यात दिसतंय? एव्हरीवन ऑट टू रिस्पेक्ट आवर नॅशनल सिम्बॉल्स. कोणतं मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे? ऑट टू, राईट. मग तुम्हाला काय करायचं, एक तर अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी वर्ब अँड राइट्स इट्स मीनिंग असं विचारतील किंवा आयडेंटिफाय असं विचारतील. आयडेंटिफाय करायचं मॉडल ऑक्झिलरी वर्ब आणि मॉरल ड्युटी किंवा मॉरल ऑब्लिगेशन दिलेलं आहे. ऑट टू, मॉरल ऑब्लिगेशन, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. हे 3 आपण बघितले अगोदर, तसंच हा एक क्वेश्चन इथं बघितलं. पुढे अजून काही क्वेश्चन असतील पण वेळ संपलाय आपला, थांबला पाहिजे. ओके, समजलंय? हे लक्षात आले सगळ्यांच्या? क्वेश्चन कसे येतील, कसे विचारले जातील कळलेत का? समजलंय हे सगळ्यांना? ओके, thank you very much. We will see in the next lecture. Have a great day. Take care.